महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त आंबेडकर पुतळ्यास अभिवादन करण्यासाठी भीमसागर लोटला होता। भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा इथं मध्यरात्रीपासूनच अभिवादन करण्यासाठी गर्दी दिसून आली। मंगळवारी सकाळपासून विविध सामाजिक राजकीय संस्था, संघटना, युवक वर्ग, विद्यार्थी वर्ग आदींनी बाबासाहेबांना अभिवादन केलं। अभिवादन करण्यासाठी मोठी रांग लागली होती। यावेळी पुतळ्यासमोर मेणबत्ती प्रज्वलित करून बुद्ध वंदना म्हणून बाबासाहेबांच्या चरणी भीम अनुयायी नतमस्तक होताना दिसून येत होतं। यावेळी जय भीमच्या जयघोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता। दरम्यान यावेळी शाख्य संघ आणि समता सैनिक दलाच्या वतीनं बाबासाहेबांना मानवंदना देण्यात आली। दरम्यान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती मध्यवर्ती महामंडळाचे विश्वस्त तथा ज्येष्ठ नेते राजा इंगळे यांनी यावेळी आंबेडकर जयंतीच्या शुभेच्छा दिल्या। छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, शाहू महाराज यांच्या विचाराचं मिश्रण करून आणि या देशामध्ये असलेला जो महामानव आहे, ज्यांना जगभर शांतीचा दूत म्हणलं जातं, अशा भगवान गौतम बुद्धाच्या पंचशिलेचा उल्लेख करून या देशाची घटना त्यांनी तयार केली। आणि त्या घटनेच्या आधारे आपल्या देशामध्ये कितीही जाती असल्या, कितीही धर्म असले, कितीही विचाराचे मतभेद असले, तर केवळ आपला देश जो एकसंघ आहे त्याला एकमात्र कारण आहे की बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली जी संविधान आहे ते संविधान सर्वांना आपल्याला जोडून ठेवलेलं आहे। तेव्हा आजच्या दिवशी सोलापूर शहरवासियांना, जिल्ह्यातील तमाम जनतेला, महाराष्ट्रातील जनतेला आणि या देशातील जनतेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या मी हार्दिक शुभेच्छा देतो। शिवसेना ठाकरे गटाच्या वतीनं यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आलं। यावेळी जिल्हा प्रमुख प्रताप चव्हाण, महानगर प्रमुख महेश धाराशिवकर यांच्यासह शिवसैनिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते। दरम्यान देशात भाजप सरकार संविधानाची मोडतोड करत असून शिवसेना संविधानाचे रक्षण करण्यासाठी लढा देईल, असं प्रताप चव्हाण आणि महेश धाराशिवकर यांनी सांगितलं। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आमचे सर्व सोलापूर शहरातील सर्व पदाधिकारी, महिला आघाडी, युवा सेना यांच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करायला आलो। गेल्या अनेक वर्षापासून आम्ही अभिवादन करायला येतो, परंतु ज्या डॉक्टर बाबासाहेबांनी या देशातील गोरगरिबांना जगण्यासाठी शिकवलं, शिका संघटित व्हा असं एक मंत्र दिला, अशा बाबासाहेबांचं ऋण फेडता येणार नाही। परंतु बाळासाहेब, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यापासून, उद्धवसाहेब ठाकरे यांच्यापासून आम्ही सोलापुरातल्या शिवसेनेच्या माध्यमातून बाबासाहेबांना अभिवादन करून त्यांचे विचार तळागाळापर्यंत पोहोचवण्याचं काम आम्ही करणार आहोत। आज देशात अशी परिस्थिती आहे की संविधानाची मोडतोड करण्याचा प्रयत्न आहे। बाबासाहेबांनी लिहिलेल्या संविधानाला कसल्याही प्रकारचा धक्का लावू देणार नाही ही शिवसेनेची हमी आहे आणि यासाठी शिवसेना सदैव लढेल। त्याबरोबरच सर्व भारतीयांना भीम जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा। दरम्यान ज्येष्ठ नेते सुधीर खरटमल यांनीही यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केलं। दरम्यान महामानवाच्या जयंतीनिमित्त आंबेडकर चौक परिसर गर्दीनं फुलून गेला होता। या निमित्तानं सर्वत्र उत्साहाचं वातावरण दिसून आलं।